म्हणजे असावा काय आपण दिसतं नाही हो. गेली 2014 पासून या देशामध्ये जेव्हापासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हापासून जर आपण बघितलं असेल, तर त्यांनी हळू-हळू ह्या गेल्या 10-12 वर्षामध्ये ज्याला आपण 2 धर्मामध्ये एकदम ही जी एक दरी निर्माण झालेली आहे आणि ती जाणीवपूर्वक केली जाते. मी आता काल आलो इथे रात्री. काही माहिती घेत होतो. सकाळी सुद्धा काही कार्यकर्ते आले. ज्या घटना कोकणामध्ये घडतात आहेत. आपल्या कोकणामध्ये कधीही असं घडलं नव्हतं. इतक्या जातीय दंगली झाल्या मुंबईमध्ये, देशभरामध्ये. परंतु कोकणामध्ये आपल्या कधीही अशा पद्धतीचं गालबोट लागलं नव्हतं. काही घटना ज्या अलीकडच्या काळामध्ये ज्या होतात, आता काल परवा शिमग्याच्या काळामध्ये सुद्धा झालेल्या राजापूरची घटना असेल किंवा आणखीन कुठल्या घटना असतील. कसं समर्थन करू शकतो आपण ह्या गोष्टीचं मला सांगा? मला म्हणजे कळतच नाही. आता एस-पी येतात आहेत. आम्ही त्यांना बोलवलेलंच आहे. बोलतोय आम्ही त्यांच्याबरोबर. परंतु इतकं आगतिक, इतकं मजबूर पोलीस खातं मी केव्हा बघितलं नव्हतं. इथला एस-पी म्हणजे इथला या जिल्ह्याचा प्रमुख असतो. त्याला इथली कायदा सुव्यवस्था त्यांना राखायची असते. परंतु एकंदरीत जे काही त्यांच्याजवळ बोलल्याच्या नंतर जाणवतंय ते असं, की ते हतबल झालेले आहेत. त्यामुळे दुर्दैव आहे की हिंदू राष्ट्र आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या तुमचा तुम्ही अजेंडा चालवा, पण देशाला का तुम्ही त्याच्यामध्ये याच्यामध्ये धरताय? तुम्ही जे ह्या देशामध्ये हजारो सालापासून, म्हणजे हे काल परवाचं झालं नाही, हजारो सालापासून, हजारो वर्षांपासून ह्या देशाचा इतिहास आहे, या देशाची संस्कृती आहे, या देशाचं वैभव आहे. ते हे गेल्या 10-12 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने घटना घडवल्या जात आहेत, घडतात आहेत, माझी भूमिका काय असण्यापेक्षा तिथल्या पोलिसांची भूमिका काय, सरकारची भूमिका काय. बीडचं उदाहरण इतकं भयानक आहे. आता ते व्हायरल होतंय म्हणून लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि ज्या पद्धतीने संतोषचा सुद्धा हे केला गेला, खून केला गेला. आणि बीडच्या त्या प्रकरणामध्ये 36 मर्डर झाले, 1-2 नव्हे. आता ते त्या संतोष देशमुखच्या माध्यमातून ते थोडं उघडकीस आलं. थोडं काय, ज्या पद्धतीने त्याला अमानुष मारहाण केली, अक्षरशः जंगली पद्धतीने त्याला मारण्यात आलं. त्यामुळे आता ते लोकांपर्यंत आलं आणि तिथल्या स्थानिक लोकांनी जो काय पुढाकार घेतला. दुर्दैव असं आहे की वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडे असेल किंवा आणखीन, वाल्मिक कराड हा मोठा गँगस्टर आहे आणि इतका मोठा गँगस्टर आहे की तो आता हजर जो झाला, पकडला नाही पोलिसांनी त्याला, तो पोलिसांच्या संरक्षणातच हजर झाला. कसा काय तो वॉन्टेड होता? त्यामुळे दुर्दैवाने बीडचं राजकारण इतकं खालच्या दर्जाचं, इतकं भयानक झालेलं आहे. कधीही आम्ही इतकी वर्ष राजकारणात आहोत, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, एखाद्या ठिकाणी धर्मामध्ये तेढ झाली, जातीमध्ये तेढ झाली, तर पोलीस पुढाकार घेऊन एकत्रितरित्या त्याच्यावर सगळीकडे मार्ग काढतात. आतापर्यंतची हीच प्रथा आहे. आपल्या महाराष्ट्राची तरी अशी आहे. दुर्दैव असं आहे की ज्यांच्याकडे गृह खातं आहे आणि जे मुख्यमंत्री आहेत, स्वतः देवेंद्र फडणवीस, त्यांना तरी वाटतं का हे सगळं शांत व्हावं? जर वाटत असेल तर मग आतापर्यंत पोलिसांची भूमिका काय, असा प्रश्न मी सभागृहामध्ये अनेक वेळा उचलला. आणि कुठल्याही क्रौर्याचं समर्थन होत नाही. मग ते अमरावतीचं असू द्या, मग ते याचं असू द्या, बीडचं असू द्या, ह्या सगळ्या घटना ह्या इतक्या क्रूर पद्धतीने हे केलेल्या आहेत. त्याच्यावर सरकारने आणि पोलिसांनी खऱ्या अर्थाने हे करायला पाहिजे, जे होत नाहीये. आम्ही दररोज हाऊसमध्ये हे प्रश्न उचलतोय. उत्तर येतात थातूर-मातूर, पण एखादी घटना अधिवेशना काळामध्ये घडल्याच्या नंतर त्याचं फार गंभीर असतं. पोलीस इतके तत्पर असतात आणि पटकन त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतात, पण तसं दिसत नाही. दुर्दैव आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर हाऊसच्या बाहेर इतका गोंधळ घातला आम्ही आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर सुद्धा आम्ही त्यांना तेच प्रश्न विचारले. म्हटलं आता लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या काय सावत्र झाल्या का? त्यांनी वरच्या सभागृहामध्ये माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
त्याने अगदी असं मुठी वगैरे आवळून सांगितलं होतं, आम्ही 2100 करणार, तुम्ही याच्यामध्ये बघा आपल्या बजेटमध्ये. आम्ही म्हटलं आमचंही प्रेम आहे, लाडकी बहीण तुमची आहे, आमची सुद्धा आहे, परंतु त्या लाडक्या बहिणींना जे इलेक्शन पूर्वी तुम्ही जो आकडा सांगितला होता, जो तुम्ही त्यांच्या खात्यावर 2-2, 3-3 महिन्याचे पैसे पाठवले होते, त्याच्यातल्या 1.5 कोटी तर तुम्ही बाद करून टाकलं ना आता. त्या कशा काय? त्या कशा काय? आणि त्यामुळे ही योजना त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याने 36,000 कोटीचं प्रोव्हिजन केलेलं आहे, कारण त्यांना ते 1,500 रुपये द्यावंच लागणार. कारण आणि आम्ही त्याच्या बाबतीमध्ये त्यांना मागे घेऊच देणार नाही. पण 2100 रुपये करण्याचं जे त्यांनी सांगितलं होतं ते काही केलेले नाहीत. आणि जबाबदार मंत्री असं म्हणतात, आम्ही असं बोललोच नाही. त्या दिवशी आम्ही त्यांचा जाहीरनामा, भाजपचा जाहीरनामाच त्याच्यामध्ये सभागृहामध्ये मी दाखवला. त्याच्यामध्ये त्यांनीच लिहिलेलं दाखवलं. म्हटलं हे काय काँग्रेसने लिहिलं नाही, आम्ही नाही लिहिलं. त्यामुळे अशा पद्धतीने महाराष्ट्रातलं सुद्धा वातावरण निवडणुकांपुरतं काही घोषणा करायच्या. एक गोष्ट जे महाराष्ट्रात नव्हतं, शाहू फुले आंबेडकरांचा आम्ही महाराष्ट्र, छत्रपतींचा हा महाराष्ट्र आम्ही ज्याचा अभिमानाने आम्ही उल्लेख करतो, आमच्या महाराष्ट्रामध्ये असं कधीही झालं नव्हतं. राजकारणामध्ये जे आता घडतंय, नरेंद्र मोदींकडनं हे एक गोष्ट शिकले, बोलत राहायचं, करायचं काय नाही, ज्याला जुमलेबाजी आपण म्हणतो, अशा पद्धतीने जे काय चाललंय ते काय बरोबर नाही महाराष्ट्रामध्ये.